छात्रों, तो आज हम 9वीं कक्षा हिंदी विषय का 7वां पाठ डॉक्टर का अपहरण, डॉक्टर हरिकृष्ण देवसरी जी का पाठ इसके पहले हमने शुरू किया था। तो इस पाठ में हमने डॉक्टर हरिकृष्ण देवसरी जी का परिचय देखा था, उनकी प्रमुख कृतियाँ, गद्य संबंधी जानकारी भी देखी थी। तो यह पाठ देखते समय हमें यह कथा जो है वो विज्ञान कथा है, इसकी जानकारी हमें लेखक ने दी है। तो क्या है, डॉक्टर भटनागर जो है उनका जो अचानक लापता हो जाने का कारण कौन सा है, यह इस पाठ में हमें देखना है। तो अभी तक हमने डॉक्टर भटनागर किस प्रकार के डॉक्टर थे, उनकी प्रैक्टिस कैसी चल रही थी, उनकी पत्नी का नाम श्रीमती भटनागर जी है, वह दुखी क्यों हो गई है, बहुत दिन होने पर भी भटनागर जी नहीं मिल रहे, अचानक लापता हो गए हैं, पुलिस को खबर देने के बाद भी कोई जानकारी नहीं मिल रही है। तो उनकी जो पत्नी है वो बहुत दुखी है। यह हमने पन्ना नंबर 21 पर और 22 पर थोड़ा बहुत देखा था, उसके आगे हम देखेंगे। कई दिन बीत गए, कोई सूचना नहीं मिली, क्योंकि डॉक्टर भटनागर का कोई शत्रु भी न था, इसलिए यह शंका करना व्यर्थ था कि उनकी हत्या की दी गई होगी। पुलिस अब केवल 2 ही सूत्रों पर विचार कर रही थी। एक यह कि कुछ गुंडों ने उन्हें छिपा लिया हो और सब उनकी पत्नी से मोटी रकम की मांग करे। दूसरा यह कि कोई डाकू दल उन्हें किसी डाकू का इलाज करने के लिए ले गए हो। तो पुलिस क्या कर रहे हैं, डॉक्टर भटनागर जी का तपास कर रहे हैं। कहा उसे किसी ने चुराया है, क्यों चुराया है, उनका अपहरण क्यों हो गया है। तो उनकी दो शंकाएं यहाँ हमें देखने को मिलती है। तो परीक्षा में इस प्रकार का प्रश्न भी आ जाता है, कौन सा, डॉक्टर भटनागर का लापता होने का पुलिस के 2 विचार कौन से थे। पुलिस के 2 विचार कौन से थे डॉक्टर भटनागर के लापता होने के। तो पहला विचार था कि कोई गुंडों ने उनकी हत्या की हो, और दूसरा यह कि कोई गुंडों ने उनको बड़ी रकम पाने के लिए उनको छिपा लिया हो, बड़ी रकम पाने के लिए छिपा हो, या कोई डाकू दल ने किसी डाकू का इलाज करने के लिए उन्हें दूर ले भागा गए हो। ये 2 इलाज यहाँ में लिखने होंगे। क्या होता है देखिए आगे। दिन पर दिन बीतते गए और डॉक्टर भटनागर के बारे में कोई जानकारी न मिली। उनके इस तरह रहस्यात्मक ढंग से गायब हो जाने से न सिर्फ पुलिस परेशान थी, बल्कि लोग भी भयभीत हो गए थे। यही कारण था कि डॉक्टर भटनागर के गायब होने का समाचार केवल एक ही बार छपा गया और बाद में भय का वातावरण बन जाने के कारण के डर से उसे दबा दिया गया। तो यह क्या होता है, भटनागर जी का लापता होने की खबर एक ही बार वर्तमान पत्र में छपी थी, दूसरी बार नहीं, क्योंकि लोगों में भय का वातावरण बन गया था और इसलिए उस घटना को क्या पुलिस ने दबा दिया है। देखेंगे ऐसे वो बोलते हैं, क्या होता है देखिए। धीरे धीरे कई महीनों बीत गए, श्रीमती भटनागर निराश हो चुकी थी, उनकी हालत पागलों जैसी हो गई थी। हर रोज सुबह उठती और दरवाजे पर आकर खड़ी हो जाती, जैसे वह डॉक्टर भटनागर के आने की प्रतीक्षा कर रही हो। तो श्रीमती भटनागर जी की तबीयत कैसी हो गई है देखिए। किसी का भी पति ऐसा लापता होने पर कोई भी स्त्री की यह अवस्था हो जाती है, तो वह बहुत भयभीत हो गई है
देखिए क्या होता है आगे। कई महीने बाद एक दिन श्रीमती भटनागर ने दरवाजे पर फिर से वैसे ही गाड़ी के पहियों के निशान देखे। उन्हें लगा कि शायद डॉक्टर साहब आए थे, लेकिन कहाँ है। उन्होंने तुरंत पुलिस को सूचना दी। खोज जारी हो गई। पुलिस का एक दल उनके घर पर भी आया। उसने गाड़ी के निशान देखे, लेकिन उन निशानों को देखकर कुछ भी अंदाज लगाना कठिन था। हाँ, एक सीढ़ी अवश्य मिली जो लिफाफे में बंद थी और उस पर श्रीमती भटनागर का नाम लिखा था। उस सीढ़ी को तुरंत सुनने की व्यवस्था की गई। सीढ़ी बजते ही सभी लोग हतप्रभ हो गए। उसमें डॉक्टर भटनागर बोल रहे थे। तो क्या है, इस कथा को बहुत अच्छे ढंग से लेखक रंगा रहे हैं। तो क्या होता है कि कई महीने बाद फिर क्या होता है, एक दिन जिस दिन डॉक्टर लापता हो गए थे और गाड़ी के पहियों के निशान उनके घर के आंगन में दिखाई दिए थे, उसी प्रकार एक दिन श्रीमती भटनागर के दरवाजे के बाहर आंगन में बड़ी गाड़ी के पहियों के निशान देखे उन्होंने। भटनागर जी को लगा, श्रीमती भटनागर जी को शायद डॉक्टर आए होंगे, लेकिन वो इधर उधर देखते हैं, कहीं भी नहीं थे वो। उन्होंने तुरंत पुलिस को सूचना दी। पुलिस आ गई और उन्होंने देखा इधर उधर कहा है क्या, पुरावा कुछ रखा है क्या पीछे, तो कुछ भी नहीं उनको मिला। सिर्फ उनको एक सीडी मिली थी, उन्हें हम कैसेट कहते हैं। सीडी जो होती है ना, उसमें एक लिफाफे में बंद सीडी उनके आंगन में रखकर वो जो गाड़ी आई थी वो फिर वापस गई थी। तो सभी क्या करते हैं, उस सीडी को सुनने के लिए हतप्रभ रह गए हैं। हतप्रभ रह जाना, स्तब्ध रहना। सीडी बजते ही सब लोग हतप्रभ रह गए। हतप्रभ रह जाना, स्तब्ध हो जाना, म्हणजे सीडी वाजायला लागली, आवाज आला, त्यामध्ये भटनागरजी स्वतः बोलत होते। आता भटनागरजीच बोलत आहेत, त्यामुळं सगळे आश्चर्यचकित झालेले आहेत। त्यांच्या बायकोचा तर आनंद एकता तिला झाला असेल की आता काय आहे, कुठं आहेत ते, कसे आहेत, आणि सगळ्यांचा विचार होता की आता भटनागरजींची हत्या केली असेल, काय समोर पुरावा आलेला नव्हता, काहीच नाही, त्यामुळे सगळे निराश होते। सगळेच आता आनंदी झालेले आहेत। काय होते पाहता, म्हणजे सीडी मध्ये हे डॉक्टर भटनागरजी स्वतः बोलत होते, कॅसेटमध्ये, टीव्ही मध्ये दिसत होते ते। काय होते पाहता, डॉक्टर भटनागर बोलतात, त्याला एकेरी अवतरण चिन्ह दिलंय बा। म्हणजे हे एकेरी अवतरण चिन्हातलं जे वाक्य असतं ना, काय असतं, अतिशय महत्वाचं असतं बा। कुठपर्यंत एकेरी अवतरण चिन्ह आहे ते आपण बघूया नंतर। पाहता पुढे, तुम सब लोग मेरे लिए परेशान होंगे, शायद अब मरा हुआ समझ लिया हो, लेकिन मैं जिंदा हूँ और बिल्कुल ठीक हूँ। तुम लोगों से कई करोड़ों मील दूर में एक और अन्य सौरमंडल में के ग्रह पर हूँ। इस धरती वाले सोचते हैं कि शायद दुनिया में कुछ जो कुछ है वह हम ही है, लेकिन इस ब्रह्मांड में तो हमारे सूर्य जैसे न जाने कितने सूर्य हैं और सभी के अपने अपने ग्रह है। उन ग्रहों पर दुनिया बसी है और हमसे वे लोग कई गुना ज़्यादा उन्नतशील है। मुझे यहाँ आकर अपने परिवार, मित्रों, देश और पृथ्वी से दूर का दुख तो बहुत ही ज़्यादा है, लेकिन इस बात की खुशी है कि मेरा यह भ्रम जाता रहा कि दुनिया में सिर्फ हम ही है। मुझे उम्मीद है कि पृथ्वी के लोग मेरी इस बात से कुछ सबक लेंगे। तो त्या शिडीमध्ये अशा पद्धतीनं ते भटनागरची स्वतः सगळ्याशी बोलत होते। आणि त्यामुळं ते म्हणतात की मी मेलोय असं तुम्ही समजत असाल, परंतु नाही, मी जिवंत आहे। परंतु कुठं आहे की आपल्या पृथ्वीपासून करोडो मील दूर अजून एक असं एक सौरमंडल आहे, आणि त्या सौरमंडलातल्या ग्रहावरती मी आहे। सौरमंडल आणि ग्रह म्हणजे काय,
तर जसं आता आपली ही पृथ्वी आहे, सूर्य आहे, मंगळ आहे, नेपच्यून आहे, प्लेटो आहे, जे अशा पद्धतीचे जे ग्रह असतात, चंद्र आहे, तर किंवा अशा पद्धतीचे जे सौरमंडल असतं, तर असं अजून एक सौरमंडल आहे ते असं म्हणतायत. आणि आत्तापर्यंत आपण सगळेच समजत होतो की आपली पृथ्वी आणि त्याच्या भोवताली असणारं एवढं सौरमंडल आहे, परंतु तसं काही नाही. असे अनेक सौरमंडल या धर्तीवरती किंवा या विश्वामध्ये आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. ब्रह्मांडमय आहे असं ते म्हणतात बघा. तर मी तुमच्यापासून लाखो मैल दूर एका सौरमंडलाच्या एका ग्रहावरती आहे आणि तिथं मला त्यांनी आणलेलं आहे. त्यांचा एक स्वतःचा एक सूर्य आहे आणि त्यांचं एक सौरमंडल आहे. आणि तिथले लोक जे आहेत त्या ग्रहावरचे लोक तर काय आहेत, खूप उन्नतशील आहेत. म्हणजे आपली जेवढी आज प्रगती झालेली आहे त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं प्रगती त्यांची जास्त झालेली आहे. म्हणजे आपल्या 50-20 पटीनं ते आपल्या पुढं आहेत. आणि त्यामुळं ते म्हणतायत, डॉक्टर स्वतः बोलतात की मला या ठिकाणी आल्यानंतर थोडंसं दुःख झालं. मी आपल्या मित्राजवळ, आपल्या घराजवळ, परिवाराजवळ, आपल्या पृथ्वीवरती नाही, परंतु मला एका गोष्टीचा आनंद झाला. कोणती गोष्ट? की या ब्रह्मांडमध्ये असे अनेक ग्रह आहेत की तिथं सुद्धा माणसं राहत आहेत. तिथं सुद्धा त्यांची एक दुनिया आहे. आणि त्यामुळं मला त्या गोष्टीचा खूप आनंद झालेला आहे. आता ते पुढं अजून काय सांगतात ते बघूया आपण. पान नंबर 23 वरती वगैरे. तर त्यांना तिथं त्या ग्रहावरच्या लोकांनी का त्यांना घेऊन गेली होती, ही कथा आहे अशा प्रकारची. हा तो पहिले सुनो, यह कहानी है, कहानी मैं किससे, हाँ तो पहिले सुनो वह कहानी की मैं कैसे आया. म्हणजे मी इथं कसं आलो ते सांगतायत बघा. तर ते तिथं का गेले त्याचं एक कारण आहे बघा. अमेरिका में हुए मेरे सम्मान और मेरे ज्ञान के बारे में इस ग्रह के लोगों ने गुप्त रीती से सूचनाएं इकट्ठा की थी. म्हणजे डॉक्टर भटनागरजीचा एकदा काय झालं होता, अमेरिकेमध्ये सन्मान झाला होता. त्यांना पुरस्कार मिळाला होता त्यांच्या ज्ञानाबद्दल किंवा त्यांनी शोधलेल्या इलाजाबद्दल किंवा त्यांनी केलेल्या उपचाराबद्दल, त्यांच्याकडे असणाऱ्या औषधांबद्दल. म्हणजे इतके हुशार ते डॉक्टर होते. अमेरिकेत त्यांना एक पुरस्कार मिळाला होता. आणि त्यांना हा जो मिळालेला पुरस्कार आहे, तर त्या ग्रहावरच्या लोकांनी त्याच्याकडून काय केली होती, ती गुप्त माहिती काढलेली होती. आणि अशा पद्धतीने ते पुढं काय करतात बघा. ए तभी से मेरा अपहरण करने की योजना बना रहे थे. म्हणजे तेव्हापासून अमेरिकेत त्यांना मिळालेला पुरस्कार, तेव्हापासून काय त्यांचा विचार होता की ह्या डॉक्टर भटनागरांचं आपण काय करायचं, अपहरण करायचं आणि आपल्या ग्रहावरती घेऊन जायचं, असं त्यांनी त्यावेळेस योजना केली होती. कधी नेलं त्यांनी बाबा. उस रात को जब मैं बाहर आया तब एक आदमी ने मुझे बाहर खड़ी सवारी पर चलने का इशारा किया. मैं अपने सहज भाव से आगे बढ़ा, लेकिन उस विचित्र यान को देखकर चौंक पड़ा. इसके पहले कि मैं कई विरोध करता या भागने की कोशिश करता, 3 लोगों की मजबूत बाहों ने मुझे जकड़कर यान के अंदर डाल दिया. यान तेजी से घूमकर सू सू की आवाज करता हुआ आसमान में उड़ गया. घबराहट के कारण मैं बेहोश हो गया था और जब मुझे होश आया तो यह यान इस ग्रह पर पहुंच चुका था. मुझे एक विशेष किस्म का प्लास्टिक सूट पहनाया गया ताकि मैं ग्रह के वातावरण में अनुकूल रह सकूं. अब चूंकि मुझे यहाँ आए हुए काफ़ी समय हो गए हैं, मैं यहाँ से भागने की कोशिश भी नहीं कर सकता. इसलिए मुझे आप सब लोगों के लिए यह संदेश रेकॉर्ड करके भेजने की अनुमति दी गई है. तर आता त्या लोकांनी त्या ग्रहावरती त्यांना कशी घेऊन गेली ते त्यांनी सांगितलंय की काय झालेलं आहे की त्यांनी ती गुप्त माहिती काढली. हा डॉक्टर खूप हुशार आहे या पृथ्वीवरचा, म्हणून त्यांनी योजना आखली. एक यान त्यांनी आणलं होतं त्या रात्री. बेल वाजवली का डॉक्टर नेहमीप्रमाणे बाहेर आले पेशंटसाठी. परंतु एक माणूस आला होता, तो त्यांना इशारा करतो त्या गाडीकडे चला म्हणून. आणि त्यांना पण काय वाटलं नाही, कदाचित कोण तर असतील म्हणून ती गाडीपर्यंत गेले. परंतु ती गाडी त्यांनी पाहिली, एक विचित्र यान होतं ते, आपल्यापेक्षा वेगळं. मग ते घाबरायला लागले आणि त्यामुळे ते पळून जातील म्हणून काय केलं, 3 लोक त्यांच्याबरोबर आले होते.
त्यांनी मजबूत त्या डॉक्टरला पटकन पकडलं आणि ते यानात टाकलं. आणि ते यान जे होतं ते अतिशय आधुनिक, अतिशय प्रगतीपथावर असणारं, एका क्षणाचाही विलंब न करता सु 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 असा आवाज करत त्या जमिनीवर उतरलेलं ते लगेच आकाशामध्ये उडून गेलेलं आहे. आणि त्या यानामध्ये त्यांना टाकल्यानंतर त्यांना एक प्लॅस्टिकचा सूट त्यांना घातला होता. का तर या ग्रहावरचं वातावरण त्या ग्रहावरचं वातावरणामध्ये बदल असतो, त्यामुळं त्या डॉक्टरांना काय होऊ नये म्हणून त्यांना एक असं प्लॅस्टिक सूट त्यांनी घातला होता. वातावरणात चेंज झाल्यानंतर ते आपल्याला सहन होत नाही बघा. समजा या पृथ्वीवरती जेवढे तापमान असतं त्याच्यापेक्षा इतर ग्रहावरती गेलो तर तापमानात बदल असतो, तर आपल्याला एक विशिष्ट प्रकारचा असा कोट घालावा लागतो की ज्यामुळं आपलं तापमान जसं पृथ्वीवर आहे तसं राहू शकतं. म्हणजे ती प्रगती केलेले लोक होते बघा. म्हणजे ते या पृथ्वीवरती सुद्धा बऱ्याच वेळा येऊन गेले असतील, त्याशिवाय त्यांना हे माहीत झालं नसेल, कारण ते आपल्यापेक्षा 1000 पटीनं आपल्या पुढं होते बघा. तर अशा पद्धतीनं त्यांनी काय केलेलं आहे, या डॉक्टरांचं अपहरण केलेलं आहे. आणि आता हा पळून पण जाऊ शकत नव्हता डॉक्टर, कारण त्या सौरमंडलावरून किंवा त्या ग्रहावरून पृथ्वीवर यायची सोय पण त्यांनी तशी ठेवलेली नव्हती. आणि त्यामुळं आता त्या डॉक्टरांना तिथं मोकळं सोडून दिलेलं आहे आणि त्यांना अशी एक सीडी तयार करायला लावलेली आहे, कारण या पृथ्वीवरच्या लोकांना ती सीडी त्यांना पाठवायची होती. म्हणजे मी जिवंत आहे असं त्यांना कळावं किंवा काळजी करून येत असं कळावं. तर अशा पद्धतीचं हे जे कथानक आहे, डॉक्टर का अपहरण नावाचं हे जे कथानक आहे, लेखकने डॉक्टर हरिकृष्ण देवसरेजीने आपल्याला जे सांगितलेलं, तर अशा पद्धतीची एक विज्ञान कथा आहे बघा. ही अतिशय सुंदर विज्ञान कथा आहे. म्हणजे भविष्यामध्ये पृथ्वीवरती सुद्धा असं वातावरण होऊ शकतं, असा प्रसंग येऊ शकतो. कारण काय झाले असतं, पुढं या कथेत असं सांगितलेलं आहे की त्या ग्रहावरती इतकी सुधारणा झालेली, इतकी प्रगती झालेली आहे की त्या प्रगतीमुळे तिथल्या लोकांना एक विशिष्ट प्रकारचा रोग व्हायला लागलेला आहे, त्यांचं शरीर सडायला लागलेलं आहे. मग ते शरीर तेवढाच भाग बाजूला काढून दुसरा भाग तिथं बसवता येईल का, तर हे ह्या भटनागरजींना जमेल असं त्यांना माहीत होतं, म्हणून त्यांनी किडनॅप केलेलं आहे. तर इथपर्यंत आपण या ठिकाणी पाठ पाहिलेला आहे. एवढ्याच पाठासंबंधी तुम्ही काय करा, अभ्यास करा. त्याच्यावरचे असणारे स्वाध्याय जे आहेत ते स्वाध्याय लिहा. अजून एकदा तुम्ही पाठ वाचा. राहिलेला भाग आपण नंतर तासाला पाहूया. तोपर्यंत आपण थांबूया. धन्यवाद.